दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। वारेगाव खापरखेडा पॉवर प्लांट जवळ जेएस डॅमचे सत्तापक्ष गरिबींना दिले गेलेले 53 करोडच्या ठेकेदारीच्या चालता कामाच्या लापरवाहीमुळे पॉवर प्लांट मधून निघणारा राखेचे पाणी पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात शिरत आहे, ज्यामुळे या शेतकऱ्यांना लाखोचा नुकसान होत आहे। या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येला पाहता जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अवंतिकाताई लेकुरवाडे यांनी आज प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। नमस्कार। आज आम्ही मौजा वारेगाव येथील शेतातल्या धुऱ्यावर उभे आहोत आणि खापरखेडा पॉवर प्लांट इथून वाहणारं पाणी, इथून निघणारा हा जो नाला आपण पाहतोय, हा नाला तिथून निघून कोलाद नदीला आणि कोलाद नदीवरून कन्हान नदीला जाऊन भेटतोय। आज आपण जी परिस्थिती पाहतोय ती ही परिस्थिती बघितली पाहिजे की मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे या भागातले जनप्रतिनिधी आणि स्वतः उत्तर द्यायला अडचण होते म्हणून भाड्याचे काही लोक उत्तर द्यायला ठेवलेले आहेत, त्या लोकांनी देखील इथे येऊन बघितलं पाहिजे की या पूर्ण नाल्यातून पूर्ण राख वाहत आहे की नाही वाहत आहे। आणि या राखेमुळे जर ही राख नदीला मिळणार आहे तर या नदीच्या काठावर असलेल्या सर्व पाणी पुरवठा योजना बाधित होणार आहेत की नाही, या भागातलं ग्राउंड लेवल वॉटर दूषित होणार आहे की नाही, या काठावर असलेल्या सर्व शेतकरी, आता आपण इथे बघतोय हे एक घरत नावाचे शेतकरी, श्यामजी घरत यांचं शेत आहे आणि त्या शेतीमध्ये पूर्ण ऍश जी आहे ती साचलेली आहे। आपण लांबून पाहिलं तर तिथपासून पूर्ण ऍश या शेतीमध्ये साचलेली आहे। आणि मग आता दरवर्षी पावसामध्ये जवळपास असं म्हटलं जातं की मागच्या 3 वर्षापूर्वी प्रसिद्ध एका कॉन्ट्रॅक्टरला त्या ऍश बँडचं काम ज्या कंपनीला भेटलेलं आहे 53 कोटी रुपये त्या कामावर खर्च झालेले आहे अशी माहिती आहे। आणि ती जवळची इथल्या या भागातल्या जनप्रतिनिधींच्या अतिशय जवळची नियरेस्ट अँड डिअरेस्ट लोकांची ती कंपनी आहे आणि 53 कोटीचा ऍश बँड वर खर्च केल्यानंतर आज जी परिस्थिती आहे ती अशी आहे की त्या 53 कोटीचं जाऊ द्या, परंतु मला असं वाटतं तिथे 53 लाखाचंही काम झालंय की नाही अशी परिस्थिती आहे। अशा वेळी सर्व पैसा घशात गेलाय, नैसर्गिक नुकसान होते ती गोष्ट वेगळी, प्रदूषण होते ती गोष्ट वेगळी, सॉइल पोल्युशन होते ती गोष्ट वेगळी, शेतकऱ्यांचं नुकसान होते ती गोष्ट वेगळी।